वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा 34th व्हिडिओ आपण बनवत आहे, ज्याच्यामध्ये आपण LDC UDC डेप्युटी मॅनेजर क्लर्कला हा कामात येणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 25 MCQs कव्हर करत आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे आणि ज्यांनी प्रिव्हियस व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले आहे ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा दिलेला आहे. द शॅडो प्राइस of skilled labor of SD Limited is ₹10 per hour. This means बघा, SD Limited साठी कुशल कामगाराचा छाया दर दर तासाला 10 आहे, ते याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे सेकंड, कंट्रीब्युशन विल इन्क्रीज बाय 10 फॉर ईच एक्स्ट्रा आवर ऑफ स्किल्ड लेबर ऑप्टेन. प्रत्येक अतिरिक्त तासासाठी योगदान किती असेल? ₹10 ने वाढेल. नेक्स्ट सेकंड बघा काय म्हटलं, अ फॅक्टरी कॅन मेक ओनली वन ऑफ द 3 प्रोडक्ट XYZ. द सेलिंग प्राइस अँड व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आर गिवन बिलो. एका कारखान्यात फक्त XYZ या 3 पैकी एकच उत्पादन तयार केले येते. खालील प्रति युनिट विक्री किंमत आणि खर्च दिला. जसा प्रोडक्ट दिलेला आहे आपल्याला XYZ, सेलिंग प्राइस दिलेली आहे आपल्याला आणि तसंच व्हेरिएबल कॉस्ट दिलेला आहे. ठीक आहे. आता इथे म्हटलं आहे बघा, इफ रिसोर्सेस अँड डिमांड आर अनलिमिटेड, व्हॉट इज द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ मेकिंग 1 युनिट ऑफ प्रोडक्ट Z. तर प्रोडक्ट Z साठी आपल्याला जर 1 युनिट कॉस्ट काढायची असेल तर ते आपण कशी काढू? ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट काढायचं आहे. ठीक आहे. जर संसाधने आणि मागील अमर्यादित असतील तर झेडचे अधिक 1 युनिट तयार करण्यासाठी संधी खर्च किती असेल? तर बघा, XYZची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. काय दिलं आहे? सेलिंग प्राइस आणि व्हेरिएबल कॉस्ट. तर सेलिंग प्राइसमधनं व्हेरिएबल कॉस्ट आपण जर मायनस केली तर इथे आपल्याला काय मिळून जाते? ऑपॉर्च्युनिटीज. ठीक आहे. तर बघा, आता जर म्हटलं तर 12,000 मायनस 1,000 म्हणजे सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट काढला तर इथे किती येते? 1,000. बरोबर आहे. तर 1,000 जी आहे ते जर बघितलं आपण तर इथे कॉस्ट डिफाईन जर बघितली तर याच्यामध्ये संधी खर्च जर आपल्याला काढायचा आहे तर बेस्ट जर डिफाईन अल्टरनेटिव्ह पाहिला तर इथे किती येतो आपल्याला? Z इक्वल्स टू वाय आपण याच्यामध्ये डिफाईन करू शकतो. तर Z इक्वल्स टू वाय जर केलं तर याची आन्सर किती येईल? ₹850. याचा बेस्ट opportunity costing making of 1 unit of product Z. ठीक है. Next, third, a company has 2,000 unit of an absolute atom. The purchase price was 30,000. Rework cost is 10,000. Expected sale value after rework is 18,000 and scrap value is 3,000. What is the opportunity cost of the rework decision? बघा, एका कंपनीकडे कालबाह्य झालेल्या वस्तूचे 2,000 युनिट्स आहेत. खरेदी किंमत 30,000 आहे. पुन्हा काम करण्याचा खर्च 10,000 आहे. पुन्हा काम केल्यानंतर विक्री किंमत 18,000 आहे. भंगार मीन्स स्क्रॅप किंमत आहे 3,000. पुन्हा काम करण्याच्या निर्णयासाठी संधी खर्च किती येईल? तर बघा, स्क्रॅप व्हॅल्यू 3,000 दिलेली आहे. आता स्क्रॅप व्हॅल्यू इक्वल्स टू काय होत आहे? ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. बरोबर आहे. तर इथे 3,000 दिलेली आहे. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे? 3,000. नेक्स्ट, फोर्थ, TM कंपनी कॅन मेक 100 युनिट्स इंटरनली. द कॉस्ट डिटेल आर फॉलोज. बघा, TM कंपनी 100 युनिट्स अंतर्गत तयार करू शकते. खर्चाचा तपशील पुढे दिला आहे. जसं डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे 60,000, त्याच्यानंतर डायरेक्ट लेबर दिलेला आहे 10,000, व्हेरिएबल ओव्हरहेड्स दिलेला आहे 30,000, फिक्स ओव्हरहेड दिलेला आहे 20,000 मीन्स 5,000 अवॉर्डेबल मीन्स स्टार्ट येतो. आणि बाय बॅक प्राइस दिली आहे आपल्याला 1,10,000. तर इथे काय म्हटलेलं आहे? व्हॉट इज द करेक्ट मेक डिसिजन टू बाय. योग्य बाय निर्णय काय घेता येईल? तर योग्य बाय निर्णय जर घेता येईल इथे बघा 1,10,000 जे आहे आपल्याजवळ. बघा, डायरेक्ट व्हेरिएबल जर बघा किती आहे? 60,000, 10,000 आणि 30,000 प्लस अवॉर्डेबल कॉस्ट 5,000 मीन्स याची जर टोटल केली तिघांची तर 1,05,000 येते. बरोबर आहे. आणि टोटल बाय किंमत किती आहे? 1,05,000 म्हणजे 1,10,000 मधनं 1,05,000 केले तर सेव्हिंग किती करू शकतो आपण? 5,000. तो मेक अँड सेव्ह 5,000 बी जे आहे ते काय येईल इथे? करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, फिफ्थ, AP प्रोडक्ट रिसीव अ स्पेशल ऑर्डर ऑफ 50,000 युनिट. द ओनली ॲडिशनल कॉस्ट इज ₹4 per unit for shipping. The full cost per unit is 19 and broken down as follows. बघा, AP प्रोडक्टला 50,000 युनिटसाठी विशेष ऑर्डर मिळते. फक्त 4 प्रति युनिट शिपिंग हा अतिरिक्त खर्च आहे. संपूर्ण युनिट खर्च ₹19 तर त्याचे विभाजन पुढील प्रमाणे दिले. बघा, डायरेक्ट मटेरियल ₹6 डायरेक्ट लेबर 3, ओव्हरहेड्स ₹10 मीन्स 60% फिक्स अँड
बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ॲडिशनल शिपिंग दिलेली आहे 4 रुपीज. तर काय म्हटलं आहे, व्हॉट शुड बी द मिनिमम एक्सेप्टेबल सेलिंग प्राईस पर युनिट फॉर स्पेशल ऑर्डर. या विशेष ऑर्डरसाठी किमान विक्री किंमत प्रति युनिट किती आहे. बघा, फुल कॉस्ट दिलेली आहे आपल्याला 90 रुपीजची, बरोबर आहे. डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे आपल्याला 6 रुपीजचं, डायरेक्ट लेबर दिलेलं आहे 3 रुपीज. आता ओव्हरहेड 10 आहे, त्याच्यामधनं काय म्हटलेलं आहे 60% फिक्स आहे, तर 40% काय व्हेरिएबल आहे. तर 6 रुपये फिक्स आणि 4 रुपये व्हेरिएबल. आणि शिपिंग एक्स्ट्रा चार्जेस किती आहे 4 रुपीज. तर रिलेव्हंट कॉस्ट जर आपण बघितली तर किती येईल 6 + 3 + 4 + 4 मीन्स किती येईल 17 रुपीज. तर 17 रुपीज काय याचा मिनिमम एक्सेप्टेबल सेलिंग प्राईस पर युनिट इथे येणार. ठीक आहे. नेक्स्ट 6, इन कॉस्ट प्लस प्राइसिंग द मार्कअप कन्सिस्ट ऑफ. कॉस्ट प्लस किंमत पद्धतीमध्ये वाढ म्हणजे काय. आन्सर आहे डिझायर्ड ROI. ठीक आहे. नेक्स्ट 7, MN paid 5,30,000 for wheat powdering machine. It can now be sold for 1,30,000. Wheat can be sold as it 8 lakh or powered at the variable of rupees 4 lakh. What is the opportunity cost of the producing wheat flour. बघा, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट काढायची आहे. MN ने गहू पावडर करण्यासाठी यंत्रासाठी 5,30,000 भरले. सध्या ते 1,30,000ला विकता येते. गहू असेच 8 लाखला विकत घेता येतात आणि किंवा पिठात रूपांतर करताना 4 लाख चल खर्च होतो. तर गहू पीठ तयार करण्याची संधी खर्च किती. तर बघा, ओरिजिनल मशीनची कॉस्ट किती आहे 5,30,000. बस ते संक कॉस्ट आहे, मीन्स इररिलेव्हंट आहे. करंट रिसेल व्हॅल्यू किती आहे 1,30,000. तर त्यालाच अपॉर्च्युनिटी कॉस्ट आपण म्हणू शकतो. तर इथे करेक्ट आन्सर किती येईल 1,30,000 ही जी आहे काय अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. नेक्स्ट 8, A Limited plans a new product with the expected total revenue of 90 lakh. ठीक है, at 45 rupees per unit. The target cost of the product is 64 lakh. What is the desired profit per unit. बघा, A Limited नवीन उत्पादने नियोजन करत आहेत. अपेक्षित एकूण 90 लाख, प्रति युनिट 45 रुपये. लक्ष्य खर्च 64 लाख आहे. एक युनिटवरील अपेक्षित नफा किती आहे. तर बघा, टोटल रेव्हेन्यू 90 लाख, टार्गेट कॉस्ट 64. तर डिझायर्ड प्रॉफिट जर म्हटलं तर 90 लाख मायनस 64 लाख, तर 26,000 काय आपला डिझायर्ड प्रॉफिट आहे. आता टोटल युनिट्स आपल्याजवळ किती होते पर युनिट 45 रुपीज. तर 90 लाख डिवाइड बाय 45 तर किती आहे 2 लाख युनिट. आता 2 लाख युनिटने 26ला डिवाइड करा, तर इथे किती येईल 13 रुपीज. तर 13 रुपीज काय आहे त्याचा नफा असला पाहिजे. डिझायर्ड प्रॉफिट पर युनिट 13 रुपीज. नेक्स्ट 9th, टार्गेट कॉस्टिंग इज अ आन्सर्स टू. लक्ष्य खर्च पद्धत ही कोणत्या गोष्टीसाठी उपाय आहे. आन्सर आहे सेकंड, मार्केट ड्रिव्हन प्राइसेस. ठीक आहे, बाजारपेठ चालविल्या किमती. नेक्स्ट 10th, XYZ सेल अ प्रोडक्ट ॲट 1,500 पर युनिट. एक्सपेक्टेड सेल आर रुपीज 500 युनिट. इन्व्हेस्टमेंट इज 15 लाख अँड डिझायर्ड ROI इज 15%. व्हॉट आर द टार्गेट कॉस्ट पर युनिट. आपल्याला इथे टार्गेट कॉस्ट काढायचं आहे. बघा, XYZ कंपनी 1500 युनिट विक्री करते. अनपेक्षित विक्री 500 युनिट्स आहे. एकूण गुंतवणूक 15 लाख आहे आणि अनपेक्षित ROI 15% आहे. तर प्रति युनिट लक्ष्य किती खर्च असावा. तर बघा, डिझायर्ड प्रॉफिट 15% आहे, तर 15 लाखाचा 15% मीन्स 2,25,000. टोटल रेव्हेन्यू जर पाहिला तर 500 × 1500 केलं तर 7,50,000. आणि टार्गेट कॉस्ट म्हटलं तर 7,50,000 मायनस 2,25,000 म्हणजे डिझायर्ड प्रॉफिट. तर 5,25,000 हा आपला टार्गेट कॉस्ट आहे. आता 5,25,000ला 500 जे युनिट्स आहेत त्यांनी जर आपण डिवाइड केलं तर किती येते 1050. तर 1050 काय इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 11th, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की याच्यानंतर आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बघणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बघायचे असेल तर नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला मिळून जाणार जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करणार. बघा, 11th नंबर काय म्हटलं आहे, अ कंपनी हॅज अ प्रोडक्शन कॅपॅसिटी 80,000 युनिट बट करंटली सेल 20,000 युनिट. ठीक आहे, ॲट 100 रुपीज इच. इफ प्राइस इज रिड्यूस्ड बाय 10 रुपीज, डिमांड्स डबल. Profit margin is 25% of selling price. What should be target cost per unit if demand double. बघा काय म्हटलं आहे, कंपनीकडे 80,000 युनिट तयार करण्याची क्षमता आहे, पण सध्या 20,000 युनिट 100 रुपये प्रति युनिट दराने विकली जातात. जर विक्री किंमत 10 रुपयाने कमी केली तर मागणी दुप्पट होते.
नफा मार्जिन विक्री किमतीच्या 25% आहे, तर अशा परिस्थितीत लक्ष्य खर्च म्हणजे टार्गेट कॉस्ट किती असावा? तर बघा, न्यू प्राइस जर आपल्याला म्हटलेलं आहे तर न्यू प्राइस काय आहे बघा, न्यू प्राइस इक्वल्स टू 100 मायनस 10 म्हणजे किती येईल? 90 रुपीज. प्रॉफिट मार्जिन जो आहे तो किती आहे? 25% आहे सेलिंग प्राइसवर, म्हणजे 90 इंटू 25% म्हणजे 22.50. तर टार्गेट कॉस्ट किती झाला? 90 मायनस 22.50 म्हणजे 67.50. तर अप्रॉक्सिमेट इथे जो येईल तो 65 जो आहे तो आन्सर येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट 12th. In a monopoly market, the company want to earn 1 lakh profit on 120 units. Fixed costs are 80,000. Contribution is 3/4 of variable cost. What should be the targeted selling price per unit? बघा, एकाधिकार बाजारामध्ये कंपनीला 120 युनिट्सवर 1 लाख नफा मिळवायचा आहे. स्थिर खर्च 80,000 आहे. योगदान मीन्स कॉन्ट्रीब्युशन हा चल खर्चाच्या 3/4 आहे. तर लक्ष्य विक्री किंमत प्रति युनिट किती असावी? तर बघा काय आहे, व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला दिलेली आहे x, कॉन्ट्रीब्युशन 3/4 ऑफ x म्हणजे 0.75%. टोटल युनिट्स आहे आपल्याकडे 120, तर टोटल कॉन्ट्रीब्युशन किती झालं? 120 इंटू 0.25x म्हणजे 90. ठीक आहे. प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट जर बघितली तर किती आहे आपला? 1,80,000. तर 1,80,000 डिवाइड बाय आपण जर 90 केलं तर इथे किती येईल? 2,000 पर युनिट. ठीक आहे. जे पण काय आपले व्हेरिएबल कॉस्ट आहे ते किती आहे? 2,000 पर युनिट. तर जर आपल्याला प्रॉफिट काढायचं असेल, सेलिंग प्राइस पर युनिट काढायचं असेल, तर व्हेरिएबल कॉस्ट प्लस कॉन्ट्रीब्युशन म्हणजे 2,000 प्लस 1,500 तर किती येत आहे? 3,500. तर इथे करेक्ट आन्सर काय येईल? 3,500. तसंच बघा, महाट्रान्सपोर्टची रिव्हिजन बेस्ड MCQ PDF आहे. जेव्हा ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तिथे मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये सगळेच टॉपिक आहे 3,500 प्लस MCQ सोबत. आता बघा इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे 13. कॉस्ट ड्रायव्हर इज. कॉस्ट ड्रायव्हर म्हणजे काय? तर कॉस्ट ड्रायव्हर म्हणजे होते ज्या गोष्टी खर्चामध्ये बदल घडवतात. ठीक आहे. जसं नेक्स्ट क्वेश्चन 14. ABC मॅनेजमेंट इन्क्लूड. ABC व्यवस्थापन काय समजतं? तर बघा, क्रियाकलाप ओळख पण असते, खर्च वितरण, खर्च प्रेरक म्हणजे कॉस्ट ड्रायव्हर पण इन्क्लूड होतो. आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 15. प्रोसेस ऑफ कॉस्ट अलोकेशन अंडर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग इज. क्रियाकलाप आधारित खर्च पद्धतीत खर्च वाटप प्रक्रिया काय आहे? आन्सर आहे थर्ड, ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज, नंतर कॉस्ट ड्रायव्हर अँड कॉस्ट रिलेटेड टू कॉस्ट ऑब्जेक्ट. नेक्स्ट 16. P कंपनी बजेटेड 1,10,010 फॉर 289 परचेस ऑर्डर. ठीक आहे. इन 4 week पिरियड 210 परचेस ऑर्डर वेअर प्लेस ॲट द ॲक्च्युअल कॉस्ट इज 7,650. द कॉस्ट रिकव्हरी अमाऊंट फॉर दिस पिरियड इज. बघा, P कंपनीने 2,895 खरेदी आदेशासाठी 1,10,010 चे बजेट केले. 4 आकड्याच्या कालावधीत 210 खरेदी आदेशांसाठी प्रत्यक्ष खर्च 7,650 झाला. या कालावधीत जास्त वसुली मीन्स ओव्हर रिकव्हरी किती झाली? तर बघा, बजेटेड रेट पर ऑर्डर जर बघितलं तर 1,10,010 ला 289,590 केलं तर रेट बजेटेड पर ऑर्डर किती आहे? 38. आता 210 ऑर्डर झाले तर 210 इंटू 38 केलं तर 7,980. आणि ॲक्च्युअल कॉस्ट जी आपल्याला दिली होती 7,650 होती. तर 7,980 मायनस 7,650 तर 330 जे आहे ते काय येईल? करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट 17. पर्सनल कॉस्ट ऑफ 2 lakh इज allocated based on number of new hires. Department A has 8 new hires out of total 25. What is the personal cost allotted to Department A? बघा, 2 लाखचा कर्मचारी मीन्स पर्सनल नवीन भरतीच्या संख्येत आधारित विभागांमध्ये वाटप केला जातो. एकूण 25 पैकी डिपार्टमेंट ए मध्ये 8 नवीन भरती आहे. तर डिपार्टमेंट ए ला वाटप केलेला कर्मचारी खर्च किती असेल? बघा, डिपार्टमेंट ए चा जो रेशिओ आहे तो किती आहे? 8:25, 8/25. तर 2 लाख इंटू 8/25 केलं तर 64,000 जे आहे ते काय येईल? याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 18. विच प्रोडक्शन सिस्टम इज नॉट सुटेबल फॉर JIT. खालीलपैकी कोणते उत्पादन JIT साठी योग्य नाही? आन्सर आहे बॅच प्रोडक्शन. जस्ट इन टाइम जे राहते ते नेहमी काय राहते? कस्टमर नीड बेस्ड राहते. ठीक आहे. कस्टमरची डिमांड असेल तेव्हाच ते आपण बनवू शकतो. नेक्स्ट 19. JIT इज रिलेट्स टू प्रायमरी. बघा, JIT मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आन्सर आहे सेकंड, इन्व्हेंटरी अँड प्रोडक्ट हँडलिंग. साठा व उत्पादन हँडलिंग. नेक्स्ट 20.
बघ काय म्हटलंय, ग्लासो इज प्लॅनिंग टू रिड्यूस सेटअप कॉस्टिंग इज 7,20,000. This will enable it to sell 800 additional window at rupees 18,000 each. Direct labor cost per window is 3,000 and material cost is 7,000. What is the increase in throughput contribution? बघा काय म्हटलं आहे, ग्लासो कंपनी 7,20,000 खर्च करून सेटअप वेळ कमी करण्याचे नियोजन करत आहे. त्यामुळे 18,000 दराने 800 अतिरिक्त खिडक्या विकल्या जातील. प्रति खिडकी थेट मजुरी 3,000 रुपये आणि साहित्य खर्च 7,000 आहे. तर थ्रूपुट योगदानातील एकूण वाढ किती असेल? तर बघा पर युनिटचा जर खर्च आपण पाहिला तर बघा 18,000 मायनस 7,000 केला तर पर युनिट किती आहे? 11,000. आता 800 विंडो आहे तर मीन्स 11 इंटू 800 केलं तर 88 लाख काय येईल? याचा करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट 21. Cost per unit differ between throughput and marginal costing because थ्रूपुट आणि सीमांत खर्च पद्धतीत प्रति युनिट खर्चात फरक असतो कारण सेकंड आहे डायरेक्ट लेबर इज कन्सिडर्ड फिक्स इन थ्रूपुट. थ्रूपुटमध्ये थेट मजुरी स्थिर मानली जाते म्हणून. नेक्स्ट 22. अंकित लिमिटेड यूज थ्रूपुट अकाउंटिंग फॉर प्रोडक्ट ए. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज गिवन. बघा अंकित लिमिटेड थ्रूपुट अकाउंटिंग वापरते. उत्पादन ए साठी खालील माहिती दिलेली आहे. तर इथे आयटम दिलेले आहे आणि व्हॅल्यू दिली आहे. बघा सेलिंग प्राइस 75 रुपीज, मटेरियल कॉस्ट 30 रुपीज, कन्वर्जन कॉस्ट 20 रुपीज, इग्नोर थ्रूपुट आणि बॉटलनेक टाइम 10 मिनिट्स मीन्स 1/6 आवर. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं आहे, व्हॉट इज द थ्रूपुट कॉन्ट्रीब्युशन पर आवर ऑफ बॉटलनेक रिसोर्स. बॉटलनेक संसाधनाच्या प्रति तासासाठी थ्रूपुट योगदान किती असेल? तर बघा थ्रूपुट पर युनिट म्हणजे काय? सेलिंग प्राइस मायनस मटेरियल कॉस्ट मीन्स 75 मायनस 30 म्हणजे किती झालं? 45. आता बॉटलनेक टाइम झाला 10 मिनिट्स म्हणजे 1/6 तर 45 डिवाइड बाय 1/6 जर केलं तर 270 जे आहे ते काय येते? इथे करेक्ट आन्सर येते. आन्सर किती आहे? फर्स्ट 270. नेक्स्ट 23. प्रोड्युसिंग मोर बॉटलनेक आउटपुट अधिक नॉन बॉटलनेक आउटपुट. बघा अधिक नॉन बॉटलनेक आउटपुट तयार केल्यास काय होते? आन्सर आहे फर्स्ट क्रिएट मोर इन्व्हेंटरी बट डज नॉट इन्क्रीज थ्रूपुट कॉन्ट्रीब्युशन. साठा वाढतो पण थ्रूपुट योगदान वाढत नाही. नेक्स्ट 24. बघा काय म्हटलंय, ट्विन लिमिटेड यूज JIT अँड बॅकफ्लश अकाउंटिंग. इट डज नॉट यूज रॉ मटेरियल स्टॉक कंट्रोल अकाउंट्स. During September 2023, 10,000 units were produced and sold. ठीक है. The standard cost per unit is rupees 150, which include material of rupees 60 during the September 2020 is 9,90,000 of conversion cost were incurred. The debit balance in the cost of good and sold of account of September 2023 is. ट्विन्स लिमिटेड ने JIT व बॅकफ्लश अकाउंटिंग वापरते. ती कच्चा मालासाठी स्टॉक कंट्रोल खाते वापरत नाही. सप्टेंबर 2023 मध्ये 10,000 युनिट्स तयार व विकले. प्रति युनिट स्टँडर्ड खर्च 150 रुपये आहे. त्यात साहित्य 7 रुपये समाविष्ट आहे. प्रत्येक 9,90,000चा कन्वर्जन कॉस्ट झाला तर COGSच्या खात्यामध्ये बॅलन्स किती असेल? तर बघा युनिट प्रोड्यूस अँड सोल्ड किती केलं? 10,000. स्टँडर्ड कॉस्ट पर युनिट किती आहे? 150. त्याच्यामध्ये 60% काय आहे? साहित्य म्हणजे इनडायरेक्टली मटेरियल आहे 60% आणि कन्वर्जन रेट आहे 90. बरोबर आहे. तर 150 मायनस 60 मीन्स काय झालं आपल्याला जवळ इथे 90 रुपीजचं. ठीक आहे. तर बघा टोटल ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स म्हणजे 10,000 इंटू 150 रुपीज म्हणजे 15 लाख ॲज अ स्टँडर्ड. ठीक आहे. बट ॲक्च्युअल कन्वर्जन रेट किती आहे? 9,90,000. तर मटेरियल कॉस्ट किती झालं? 60 इंटू 10 मीन्स 6,000चं जे आहे मटेरियल कॉस्ट आहे. तर बघा इथे 6,000 जे मटेरियल आहे आणि 9,90,000 जे ॲक्च्युअल कन्वर्जन. तर या दोघांची सम केली तर किती आहे? 15,90,000 काय येईल त्याचा करेक्ट आन्सर. नेक्स्ट 25. द कंपनी दॅट यूज बेनिफिट फ्रॉम बॅक फ्लश कॉस्टिंग इन्क्लूड. बॅक फ्लश कॉस्टिंगचा लाभ कोणत्या कंपन्यांना होतो? आन्सर आहे फर्स्ट विच हॅव फास्ट मॅन्युफॅक्चरिंग लीड टाईम. ज्यांचा उत्पादन वेळ कमी आहे अशा कंपन्या त्यांनाच म्हणतो आपण ब्लॅक फ्लश कॉस्टिंग इन्क्लूड बेनिफिट्स असते त्याच कंपन्यांना.
तसंच बघा अकाउंट्सची PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस MCQ PDF अवेलेबल आहे. तसंच रिव्हिजन बेस MCQ सुद्धा आहे. ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.